विनंती करेन शिवकुमार जिल्ह्यामध्ये कृषी विभाग, आत्मा विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा कार्यक्रम हा 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे आज ज्या प्रदर्शनाला वस्तू ठेवल्या गेल्या आहेत, प्राणी ठेवले गेलेले आहेत, ते बघण्यासारखे पण आहेत, त्याचा अभ्यास करण्यासारखे पण आहेत. आज ते आज म्हणजे असं जास्त करून मी त्याच्याशी बोलते हरकत अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू वीडियो। तो आज हम है रत्नागिरी प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल पे। यहाँ पर भव्य पशु पक्षी प्रदर्शन रत्नागिरी 2025 का ये एग्जीबिशन रखा गया है और उसी तरह से आज यहाँ पर कई सारे लोगों ने अपने जानवरों को लेकर आए हैं। ये यहाँ पर इनकी टीम है जो सुबह से एंट्रीज के अंदर लगी हुई है और फिर उसी तरह से इनका ये आज का दूसरा दिन है। कल का एक दिन यहाँ पर है और कल के दिन में भी काफ़ी सारे जानवर आएंगे, परिंदे आएंगे और फिर उसी तरह से अब देख सकते हैं यहाँ पर ये किल्लर नस्ल की ये प्रजाति का पशु है। इस तरह से इनके ये टोकन दिए गए हैं और आखिर में इनको नंबर भी दिए जाएंगे। ये यहाँ पर बकरे आए हुए हैं तो इस प्रजाति के बारे में ये ओनर है, ये इन्फॉर्मेशन देंगे। तर सर्वप्रथम याची नसल सांगा, कोणती नसल आहे आणि वय सांगा। खिल्लार जातीची गाय आहे। खिल्लार जातीची गाय आहे, हिचं 5 ते 6 वर्ष वय आहे हिचं। आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत? वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, जात ही चपळ असते जरा जास्त, बाकीच्या इतर जातीपेक्षा चपळ जात आहे, तरी सुद्धा दिसायला सुंदर असते। तरी सुद्धा या आणि जातीचा याचं दूध जे आहे वगैरे जरा आयुर्वेदिक दूध वगैरे दूध चांगल्या क्वालिटी असतं। तरी सुद्धा अशा जातीचे प्राणी, या वयाचे प्राणी, याची किमती काय असतात? या गायची किंमत जवळजवळ 2 लाखच्या आसपास होईल। ही गाय आहे आणि याची किंमत 2 लाखच्या आसपास होईल। हा। तर आणि तुम्ही हे champion सेलिंगसाठी झालेली, घेऊन बऱ्याच आले? ठिकाणी नंबर घेतलेली गाय आहे, बऱ्याच ठिकाणी नंबर घेतलेली गाय आहे। तो दोस्तों ये चैंपियन ठहर चुकी है, ये कई बार ये चैंपियन ठहर चुकी है। कुठे 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 नंबर मिळालेला आहे? कराड आपला आता रत्नागिरीत मिळाला पहिला नंबर, परत पंढरपुरी मिळाला आहे, कोल्हापूरला मिळाला आहे। तो दोस्तों ये मल्टीपल चैंपियन रह चुकी है, आप देख सकते हैं 5 साल की ये गाय और ये मल्टीपल चैंपियन रह चुके हैं। हा याचा पिल्लू आहे हा हिचं पिल्लू और ये इसका बच्चा है। याची साधारण वय काय असेल आता? ह्याचं 2 वर्ष असेल, 1.5 ते 2 वर्ष, 1.5 वर्ष, 1.5 से 2 साल का ये बच्चा है। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या बरोबर सोनावले सर होते आणि आज आपल्या बरोबर युवराज शेटे सर आहेत। हे देखील आज सविस्तर माहिती देतील की यांनी कशा प्रकारे इथे प्रेक्षकांसाठी आयोजन केलेले आहे आणि कशा प्रकारे हे आयोजित केलेले आहे। नमस्कार सर, थोडी माहिती द्या। नमस्कार, मी डॉक्टर युवराज दिनकर शेटे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी विभाग, आत्मा विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा कार्यक्रम हा 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचा हा दुसरा दिवस असून आम्ही साधारणतः 1 आठवड्यापासून येथे कार्यरत आहोत। पूर्वनियोजनामध्ये सर्व जनावरांची वेगवेगळ्या भागातून आपण आखणी करून वेगवेगळ्या प्रजातीचे पशुधन येथे लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून सर्व आयोजन केलेले आहे। या आयोजनामध्ये आपले जिल्ह्यातील सर्व स्टाफ, सर्व तालुक्यातील अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी काम केलेलं आहे। सर्वप्रथम जनावरांची नोंदणी झाल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते, वेगवेगळ्या प्रकारचे गट बनवले जातात। कालच्या दिवसामध्ये गाय व म्हैस वर्ग, अश्ववर्ग अशा मोठ्या जनावरांचे वर्गीकरण करण्यात आले, त्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत काढण्यात आलेले आहेत। तसेच आज वेगवेगळे फॅन्सी उस्मानाबादी जाती, बिटल जाती, कोटा, सिरोही, जमनापारी अशा प्रकारे सर्व वेगवेगळ्या नस्लचे नर व मादी विभागामध्ये वर्गीकरण करून आज बक्षीस वितरण कार्यक्रम येथे संपादित होत आहे। कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये जनावरांना पुरेसा चारा 2 दिवसांमध्ये आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे। तसेच जनावरांना लागणारे पाण्याचे टँकर्सही उपलब्ध केलेले आहेत। अशा प्रकारे जनावरांना
चारा व पाणी देऊन तसेच वातावरणामध्ये ठेवून त्यांची योग्य देखभाल केलेली आहे। तसेच काही जनावरे आजारी पडली तर त्यासाठी आपले पशुसंवर्धनचे फिरते पथकही उपलब्ध केलेले आहेत। सर्व हे आमचे जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त माननीय सोनावले साहेब, तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरुटे साहेब, मुख्यालय अधिकारी चव्हाण साहेब, माननीय RGC सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व हा कार्यक्रम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सध्या पार पडत आहे। तर सर, काल आम्ही एक सोनावले सरांच्या माध्यमातून एक छोटीशी व्हिडिओ केली होती आणि त्या व्हिडिओच्या नुसार तुम्हाला एक कसा प्रतिसाद मिळाला आहे त्या शेळीपालक लोकांचा? आपल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। कालही लोक खिलार जातीचे ओरिजिनल ब्रीड्स पाहण्यासाठी पशुपालकही आले होते। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील जे पशुधन प्रेमी आहेत तेही सर्वजण आले होते, त्यांनी पाहिलेलं आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये उस्मानाबादी, तसेच बिटल, सिरोही, ह्या जमुनापारी ह्या वेगवेगळ्या प्रजातीचे जनावरे पाहण्यासाठी लोकांनी आज गर्दी केलेली आहे। तो दोस्तों, ये यहाँ पर इनकी टीम है। ये पूरी टीम सुबह से मतलब कल से यहाँ पर ये मेहनत कर रही है। यहाँ पर ये एंट्रीज की जाती है और लोगों के लिए एक बेहतरीन मतलब फैसिलिटीज यहाँ पर प्रोवाइड की है। बेहतरीन मतलब पानी का इंतजाम किया है, खाने चारे का इंतजाम किया है और फिर उसी तरह से 2 दिन यहाँ पर मेहनत हो रही है। मित्रांनो, आज आपल्या बरोबर हे भाऊ आलेले आहेत आणि यांचं नाव देखील जाणून घेऊया। कोणत्या नसलचा बैल घेऊन आले ते देखील जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा आणि या बैलाची माहिती द्या। कार्तिक प्रकाश शिंदे। बैलाची आधी सांगायला गेलं तर बैल जरा स्वभावाने शांत आहे आणि याची हाईट वगैरे किती असेल? हाईट 5.5-6 असेल आणि वय वर्ष? वय वर्ष 12। या जातीचा वापर जास्तीत जास्त कशासाठी केला जाते? आम्ही बैलगाडी शर्यतीसाठी करले आहे। तर आतापर्यंत हा बैल कुठे मैदानात उतरलेला आहे? आतापर्यंत 5-6 गुलाल झालेला आहे। आतापर्यंत 5-6 गुलाल झालेले आहे। 5-6 गुलाल झालेले आहेत। आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे मात्र यांनी हा बैल तयार केलेला आहे आणि एक देखना बैल आहे। तुम्ही नक्की भेट द्या। हे भाऊ आपले पालीचेच आहेत, रत्नागिरीचेच आहेत। ये एक बर्बरी नस्ल का बकरा यहाँ पर आया हुआ है और किसका है पता नहीं, लेकिन ये बहुत ही खूबसूरत और अच्छे कलर पैटर्न में है। आप इसका टोकन नंबर देख लीजिए। टोकन नंबर है 119। मोर इंटरेस्टेड पर्सन जो भी रहेंगे यहाँ पर रजिस्ट्रेशन में ओनर का नंबर मिल जाएगा। ये एक बकरा है, शायद अजमेरा में है। 117। इसके भी ओनर यहाँ पर मौजूद नहीं है, लेकिन बहुत ही अच्छी कमानी का बकरा है। एक बार ये बैंटम बकरा और उसी तरह से ये एक बेहतरीन मेंढा। उसी तरह से दोस्तों यहाँ पर ये कुछ और लाड़ नस्ल की गाय और मेल फीमेल साइज है। हम पूरा एक बार कवर कर लेंगे। ये देख लीजिए, बहुत ही एग्रेसिव अल शरीफा गॉड फार्म का। इसकी तरफ भी हम आएंगे वीडियो के एंड में। इस तरह से अपने पशुओं को लेकर आए हैं और किस तरह से सजाया गया है। ये एक बकरी है कोटा नस्ल की। ये एक हैदराबादी में मेल है। ये शाही गॉड फार्म का मेल है। शाहिद भाई यहाँ पर है, शाही गॉड फार्म के ओनर। इनसे भी हम थोड़ी सी डिटेल जानेंगे। अस्सलाम वालेकुम शाहिद भाई। वालेकुम सलाम। शाहिद भाई, माशाल्लाह आप हर साल यहाँ पर बकरे लेकर आते हो और एक बेहतरीन हैदराबादी के अंदर आप काम कर रहे हो। बेहतरीन नस्ल के बकरे आप रख रहे हो, तो आपका एक्सपीरियंस कैसा रहा है हैदराबादी नस्ल के बारे में? एक्सपीरियंस माशाल्लाह अच्छा है। अभी हैदराबादी पालते हैं तो दूसरा कुछ समझ में भी नहीं आता है अपने को, तो इसके लिए अपन हैदराबादी ही रखते हैं। शाहिद भाई, आपका हैदराबादी नस्ल में बहुत से सालों का एक्सपीरियंस है, तो आप इस नस्ल के बारे में क्या बताएंगे? क्या पॉइंट्स होते हैं इसके? ये देखो, नस्ल देखने जाएंगे तो इसके कान आते हैं जो लंबे आते हैं, 18, 20, 22 इंच के कान आते हैं इसके। और इसकी खूबसूरती देखने जाएंगे तो इसके वाइट आइस है। आइस देखो, इसके वाइट आइस आएगी इसके। और इसकी लेंथ, हाइट, मिल्क प्रोडक्शन भी अच्छा रहता है इनका। हाइट भी अच्छी रहती है।
पंच फेस है इसको माशाल्लाह से। तो और ये गुलाबी में सींगों वाले जानवर होते हैं या फिर मुंडे भी होते हैं? नहीं नहीं, ये ज्यादातर सींग नहीं आते, मुंडे रेयर आते, वो जो क्रॉस ब्रीड बना के जो मुंडे आते, लेकिन प्योर में जो सींग वाले ही आते हैं। तो जो भी मतलब इस बकरे के बारे में है, जो भी मतलब इस बकरे के अंदर पॉइंट्स है, वो सभी पॉइंट्स हमें शाहिद भाई ने बता दिए हैं कि ये किस तरह से इनके कान लंबे होते हैं और फिर ये आंखें इनकी सफ़ेद होती है। इनकी असल पहचान इनके ये स्ट्रक्चर से होती है। ये बहुत ही अच्छे फ्रेम के बकरे होते हैं। और फिर शाहिद भाई से जानेंगे उनका लोकेशन और ये इनका फार्म का एड्रेस। मेरा लोकेशन है रत्नागिरी में सोमेश्वर, और सोमेश्वर में आज़ाद कॉलोनी पे मेरा फार्म है। तो आप अपना नंबर भी बताइए शाहिद भाई। मेरा कॉन्टैक्ट नंबर है 9923681293, यही व्हाट्सअप नंबर है। ये एक उसका बच्चा है माशाल्लाह से, 4 महीने का बच्चा है माशाल्लाह। हाइट और लेंथ में माशाल्लाह बहुत ही अच्छा है। ये भी 4 महीने की उम्र में क्या वेट पर है? ये लगभग 25 केजी पे रहेगा, 25-28 केजी पे। ये ब्रीडर है और ये इसकी किड्स है। ये एक बच्चा है माशाल्लाह शाहिद भाई, ये अच्छे कलर पैटर्न में है और फिर काफ़ी अच्छा खूबसूरत है। इसकी भी डिटेल बताइए। ये फीमेल है, ये इसका एज है 12 महीना। ये भी उसका ही रिजल्ट है अपने सुल्तान का। तो इस तरह से ये ब्रीडर्स के बच्चे होते हैं और इस तरह से ये हैदराबादी के अंदर इनकी खूबसूरती देखने को मिलती है। ये एक बच्चा है माशाल्लाह, ये भी 4 महीने का बच्चा है और ये भी सुल्तान का ही रिजल्ट है, लेकिन इसकी माँ है जो ये कोटा है, कोटा में है। ये इसकी माँ है? हाँ, ये इसकी माँ है। ये पहली बार ही बच्चा दी है इसने, इसका ये रिजल्ट निकला है माशाल्लाह से। दोस्तों ये माँ है, पिंक में है माशाल्लाह से। ये मदर और ये फादर और ये उसका बच्चा है, ये उसका रिजल्ट है। तो दोस्तों यहाँ पर ये बेहती वाइट के अंदर और खूबसूरत हैदराबादी पतीरा में एक मिक्स यहाँ पर बकरे लेकर आए हैं। और हमारे साथ है सूरज भाई। सूरज यादव। सूरज भाई आपका लोकेशन बताइए, आपके फार्म का भी लोकेशन बताइए। मेरा फार्म वेरड़ गांव में लांजा। आप कौन कौन से नस्ल के बकरे लेकर आए हैं इस एग्जीबिशन अभी में? हैदराबादी में पतीरा में लेके आया हूँ, आज जमुनापारी में है, बीतल में है। ये देख सकते हैं दोस्तों, ये पतीरा में शायद लग रहा है। ये कौन सी नस्ल का ये बच्चा पतीरा है। ये पतीरा नस्ल का, पतीरा नस्ल की फीमेल बकरी है। और ये ब्रीडर है आपका? हाँ, ये ब्रीडर है, ये हैदराबादी में। ये हैदराबादी में ब्रीडर है। ये केज के अंदर है और फिर स्टॉल्स के अंदर है। इस तरह से वीडियोस भी इस तरह से निकाल रहे हैं। ये केज के अंदर है और स्टॉल्स के अंदर है, तो स्टॉल्स में अंदर जाकर वीडियो नहीं बना सकते। सूरज भाई हमारे साथ है। सूरज भाई आप अपना नंबर बताइए, अपना कॉन्टैक्ट नंबर। 7447244506। ये भी आप ही के बकरे हैं? हाँ, मेरे ही बकरे हैं। ये कौन सी नस्ल में? ये उस्मानाबादी और बीतल में है। ये उस्मानाबादी और बीटल के, ये भी इन्हीं के बकरे हैं। और अगर कोई इनके पास से बकरे खरीदना चाहता हो तो इनका नंबर व्हिडिओ में दिया गया है, आप इनसे कॉन्टॅक्ट करें। आणि आपण पाहू शकता एक चांगल्या नसलचा बोर बोकड इथे आलेला आहे आणि त्याचे मालक सुद्धा आलेले आहेत। त्याच्याबद्दल आम्ही थोडीशी माहिती घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार, दादा आपलं नाव सांगा। माझं नाव विराज प्रशांत सावंत। आणि आपण राहणार कुठे? आम्ही पालीवरचे। आपल्याकडे असे किती बकरे आहेत? हा, एकच आहे। आणि याच्या आधी आपल्याकडे किती बोकड बकरी होते? आणि आपण सेल केलेले आहेत। फक्त आता हा एक बोकड यांच्याकडे आहे। मित्रांनो, जेव्हा मी इकडे आलो तेव्हा यांना याची वय विचारली आणि एक छोटीशी मुलगी आहे, त्यांनी परफेक्ट याची वय सांगितली, याचे दात सांगितले, म्हणजे याच्या दाताच्या नुसार जी वय सांगितली 1 वर्ष 5 महिने आणि 4 दाताचा हा बोकड आहे। तर ही एक चांगली माहिती दिलेली आहे यांनी। आणि जेव्हा मी विचारले की तुमच्याकडे इतर शेळ्या होती, पिल्लं होती, ते तुम्ही विकले आणि फक्त एक बोकड का शिल्लक ठेवला, तर यांनी मला सांगितले की आमचा या बोकडावर प्रेम आहे आणि हा बोकड आमच्या एक घरचे सदस्य सारखा आहे। तर आम्ही आणखी या बोकडाबद्दल यांच्याशी माहिती घेऊया की आपण ही जात किंवा हा बोकड आणि अशीच बकरे केव्हापासून बाळगत आहोत।
लहानपणापासून भरपूर ते जेव्हा लहान होतं तेव्हा. जेव्हा लहान होतं तेव्हापासून आपण ठेवलेलं आहे. आणि याच्या बरोबर आपण काय काय केलं दिवसा, आम्ही याला काय खायला घातलं? त्याला तुरबुसा, पोळीपेन आणि टाळा दूधचा आणि संध्याकाळी सकाळी फिरायला पावलं त्याची म्हणजे तरुण. तर ह्या प्राणीवर तुमचं किती प्रेम आहे? सर्वात जास्त आमच्या जेवढ्या बकऱ्या झाल्या त्यापैकी हा एक मला म्हणजे असं जास्त करून मी त्याच्याशी बोलते कारण तर मित्रांनो, हा एक इथे बोर जातीचा बोकड, एक उत्कृष्ट असं बोकड आलेलं आहे. कोणीही याला ईदीसाठी किंमत देऊ शकते, परंतु यांनी विकण्यासाठी मना केलं कारण त्यांच्याकडे हा फक्त एकच शिल्लक राहिलेला आहे आणि घरच्या सदस्यासारखं त्याला पालत आहोत. तो जुनेद भाई हमारे साथ में एमजे गॉड फ्रॉम गावखड़ी के ओनर, और एक मेंढा लेकर आए. जुनेद भाई, कौन सी नस्ल का मेंढा है? जवारी जवारी नस्ल का मेंढा है. और क्या वेट पे है? 85 kg के 85 kg पे है. और ये फॉर सेल के लिए है. होलसेल के तो अपना नंबर बताइए. 9765117157. जैसे जुनेद भाई का नंबर है. और एक मेंढा है जवारी नस्ल का, एक अच्छी हाइट का मेंढा है, कम से कम 36 की हाइट इसकी नज़र आ रही है और 85 kg वेट बता रहे हैं. तो इंटरेस्टेड पर्सन जुनेद भाई से कॉन्टॅक्ट करें. मित्रांनो, आज आपल्या बरोबर इकडे प्रेक्षक देखील जुळलेले आहेत आणि त्यांना हा प्रदर्शन कसा वाटला, कसं आयोजन केलं आहे ते त्यांच्या तर्फे जाणून घेऊया. काका, हा प्रदर्शन कसं आयोजित केलेलं आहे, तुम्हाला कसं वाटलं? योग्य, अगदी आपल्या कोकणात हे प्रदर्शन योग्य वाटतं. आणि कोकणात शेतकरी बांधव जास्त शेळ्या पाळण्या, या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला काय लाभ झाला? प्रदर्शनाच्या याच्यातून योग्य वाटतं. हे तुम्हाला काय लाभ झाले या प्रदर्शनाच्या माध्यमातून? लाभ म्हणजे आज ज्या प्रदर्शनाला वस्तू ठेवल्या गेल्या आहेत, प्राणी ठेवले गेलेले आहेत, ते बघण्यासारखे पण आहेत, त्याचा अभ्यास करण्यासारखे पण आहेत. आज ती 3 वर्षाची गाई आम्हाला बघायला मिळाली, त्यांचे आम्ही संभाषण ऐकलं. बरेचशी जाती आपल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा देखील आहेत, ते आज आपल्याला जाणून मध्ये झालेलं आहे आणि जाणीव झाली आहे त्याची. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून इथे बरेचसे प्राणी आले आहेत. बरेचशा लोकांना माहिती सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा या प्रदर्शनाच्या माध्यमातून इथे या गाई म्हशी आपल्याला पाहायला मिळाले. इथे हा एक बोकड आहे, जमनापरी यांचा नसलचा बकरा आहे. हा बोकड तुम्हाला कसा वाटला? एकदम मस्त पैकी एक देखणा असा बोकड आहे आणि या काकांना हा बोकड खूपच आवडला आहे. धन्यवाद काका. आता सर्व ह्या बोकडाची किंमत किती होते? जवळपास ह्या बोकडाची किंमत, इथे मालक सुद्धा आहेत, त्या मालकाच्या माहितीने त्या बोकडाची किंमत देखील जाणून घेऊया. उसामाबाई, तुम्ही जराशे पुढे या. हे काका आपल्या बरोबर इथे आलेले आहेत आणि यांना हा प्रदर्शन खूपच आवडला. तुमचा बोकड देखील आवडला. काकांनी या बोकडाची साधारण किंमत विचारली आहे. 80 ते 90 हजारला हा बोकड ईदीला म्हणून विकला जाते. ईदीला याची किंमत थोडी जास्ती येते, ऑफ सीझनला थोडी कमी असते. तरी सुद्धा जातीवंत बोकड असला आणि नसली बोकड असला त्याची किंमत कधीही मिळून येते. प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकता, कशा प्रकारे प्रेक्षक इथे जमा झालेले आहेत आणि भरपूर साथ दिला आहे या एक्झिबिशनसाठी रत्नागिरीकरांनी. तर रत्नागिरीकरांचा आपण या चॅनलच्या माध्यमातून आणि ही जेवढी टीम आहे, ज्या टीमने इतर मेहनत घेतली आहे हे प्रदर्शन सादर करण्यासाठी, त्यांचा आभार मानत आहोत. मित्रांनो, इथे भारतातील सर्वात लहान बैल आणि गाय कृष्ण राधा हे आलेले आहेत आणि यांच्या जातीबद्दल आम्ही माहिती घेऊया. कोणत्या जातीचे हे बैल आहेत आणि यांचं वय वर्ष काय आहे. तर आज आपल्याबरोबर इकडे हे दादा आहेत, यांचं नाव जाणून घेऊया. नमस्ते, माझं नाव रोहित फडतरे. आम्ही सातारा जिल्ह्यातून तालुका खटाव आणि गाव ललगुण या गावातून आलेलो आहे. आम्ही या प्रदर्शनाला आपल्याला डॉक्टरांनी बोलवलं होतं. तर या जातीबद्दल माहिती द्या आणि यांच्या वय वर्षाबद्दल देखील सांगा. एक नर आणि एक मादी, ह्या गायींची जात यामध्ये ही पहिली मादी आहे. हा, ही राधा नाव आहे. ही पुंगनूर जातीमध्ये मोडली जाते. ही साधारणतः आंध्र प्रदेश ह्या भागात आढळली जाते. ही गाय साधारणतः उंचीला असते 2.5 फूट. साधारण उंची याची 2.5 फूट असते. आणि विशेषतः म्हणजे ही आज 3 महिने आणि 12 दिवसाची गाभण गाय आहे. 3 महिने 12 दिवसाची ही गाभण आहे आणि भारतातील सर्वात लहान जातीची ही गाय आहे आणि ह्या जातीचं नाव आहे पुंगनूर गाय. त्याचबरोबर हा बैल देखील आहे.
त्याची पण उंची साधारणतः तेवढीच असते. याची पण साधारण उंची 2.5 फूट असते आणि हा देखील पवनूर जातीचा बैल आहे. जातीचा आहे. आणि अगदी आपण घरात याचा पण वय त्याचा- किती आहे? ह्याचं वय 3 वर्ष आणि 4 महिने करेक्ट अगदी. 3 वर्ष 4 महिने याचा देखील वय आहे. तर ही गाय ह्याच नरापासून ह्याच मेलपासून गाभण आहे? नाही, काय झाली, ही सेम वय आहे. आम्ही आता फक्त हिला परत नंतर आपल्याला प्रजाती उत्पत्ती करायची म्हणून ह्या नराला आपण घेऊन आलेलो आहे असं झालंय. आणि आता हे त्या तिकडून ज्या पहिल्या ठिकाणी घेतलेली तिथूनच ते लावलेली आहे काय. तर या जातीमध्ये जेव्हा पिल्ल पैदा होतात तर ती साधारण किती वजनाची असते? ते साधारणतः वजन असतं त्याचं एक 800 ग्रॅम ते 1200 ग्रॅम एवढंच असतं 800 ते 1200 ग्रॅम मध्ये हेल्दी पिल्लू हेल्दी यांचं पिलू असते. छान असतं अगदी. तर मित्रांनो बघा कशा प्रकारे इथे हे पवनूर जातीचे भारतातील सर्वात लहान जातीचे गाय आणि बैल राधा आणि कृष्ण राधा यांची माहिती देखील आहे. आणि इथे सातारावरून हे भाई घेऊन आलेले आहेत. आणि आपल्याकडं हे म्हणजे विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत. विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. तर उपलब्ध तुमचा आहेत. नंबर देखील सांगा. हो, 78 87 51 0202 यावर आपला हे नंबर पण आहे आता. मित्रांनो इथे हे घोडे देखील आलेले आहेत आणि हे बघू शकता यांचा हा बॅनर आहे आणि 2 घोडे घेऊन आलेले आहेत. भाऊ आपल्या बरोबर आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं माझं नाव सांगा. ऋषिराज जोशी. मी गणपतीबाईत असतो आणि आपले घोडे मेन गणपतीबाईत बीचवर राईडसाठी आणि आपला टांगा वगैरे आहे तर त्यासाठी चालतात. आणि त्याचबरोबर तुम्ही बॅनर बघितलात त्याप्रमाणे ऑर्डरसाठी वगैरे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण लग्नासाठी वगैरे ऑर्डरसाठी ऑर्डरसाठी वगैरे असतात. तर कोणत्या जातीचे हे घोडे आहेत? हे आता दोन्ही घोडे आपल्याकडे सध्या मारवाडी जातीचे आहेत. साधारण हा जो व्हाईट कलरचा घोडा आहे त्याचं साधारण वय 5 ते 5.5 वर्षापर्यंत आहे. आणि हा घोडा बच्चा आहे अजून 2 दात, साधारण 3 ते 3.5 वर्षाचा घोडा आहे. ह्याला काय खायला घातलेलं आहे तुम्ही? ह्याला चणा कुट्टी आणि त्याला कडबा कुट्टी, म्हणजे साधारण चणा कुट्टी आणि गहू भुसी किंवा कडबा कुट्टी आणि गहू भुसी हे मिक्स करून खायला घातलं जातं. आणि या जातीच्या घोड्यांची ओळख कशी करायची? ह्या घोड्यांची मेन ओळख कानावरनं होते. ते एकमेकाला कान जुळतात. एकमेकांना हे कान असे जेव्हा जोडलेले कान ते असतात. पुढे घेतात तेव्हा ते एकमेकाला कान एकावर एक चढतात. मेन त्यांची ओळख असते. आणि बाकी हात पाय वगैरे ते बघून उंची ह्यामध्ये त्यांना आयडेंटिफाय केलं जातं. ही जात कुठची आहे? आपल्या भारतातील कुठची ही जात आहे? आता भारतात आपल्याकडे आपण नाशिक साईडला वगैरे याचं मोठ्या प्रमाणात हे होतं आता सध्या. म्हणजे भारतामध्ये सर्व ठिकाणी ही जात प्रत्येक आढळली ठिकाणी जाते. प्रसिद्ध आहे. ही पळवण्यासाठी जात वापरली जाते जास्त करून, रेसिंगसाठी. शर्यतीसाठी वगैरे यांचा वापर केला जाते. आणि यांचा गणपतीपुले येथे रायडिंगचा हा बॅनर आहे. गणपतीपुले येथे रायडिंगचा हा बॅनर आहे. तर नक्की यांना व्हिजिट करा गणपतीपुलेला जर तुम्ही त्याचबरोबर गेलात. कोणाला जर रायडिंग शिकायची इच्छा असेल तरी तर आम्ही आमच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करून शिकवू शकतो. तर दादा तुमचा एकदा नंबर सांगा. माझा नंबर आहे 7721812917. तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही हा पशु पक्षींचा जो सेक्शन आहे त्यामधले काही व्हिडिओ कव्हर केले. आपण पाहू शकता प्रेक्षक किती प्रमाणात ते उपस्थित आहेत. आणि असेच इथे हे स्टॉल्स देखील आहेत. आईस्क्रीमचा झाला किंवा कोल्ड्रिंकचं झालं, रसवंती देखील उपलब्ध आहे. आणि एक चांगलं इथे नियोजन केलेलं आहे. त्याचप्रकारे इथे काही अनेक स्टॉल्स देखील आहेत ज्याच्यामध्ये आंब्याचे स्टॉल झाले आणि इतर अनेक पदार्थांचे पापड लोणच्यांचे स्टॉल देखील उपलब्ध आहेत. तर तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो इथे अशा प्रकारचे हे रातंबे, आंबे, काजू, खते, बियाणे, फिश एक्वेरियम झाले आणि आपल्या कोकणातील जेवढा कोकण मेवा आहे त्याचे हे स्टॉल्स इथे लावलेले आहेत. आणि एकदम कमी दरामध्ये इथे यांची किंमत देखील आहे. विविध प्रकारचे आंबे आणि आपल्या कोकणातील कसा एक बिझनेस तयार करू शकता आपला कोकणी माणूस याच्यासाठी हे सर्व प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत. याच्यामध्ये माहितीसुद्धा दिली जाते. इथे सर्टिफिकेट बनवण्याचं काम चालू आहे. जे कोणी पार्टिसिपेट झाले होते आपले पशु पक्षी घेऊन त्यांना हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले जाते आणि त्यांना चेकद्वारे रक्कम दिली जाते. त्यांच्या नंबरनुसार त्यांना रक्कमसुद्धा दिली जाते. आणि हे बघा कशा प्रकारे ही आपली सर्व कमिटी काम करत आहे. एक उत्तम दर्जाचं काम चालू आहे. आणि जे प्रेक्षक होते जे सुद्धा पार्टिसिपेट झाले होते त्यांच्यासाठी चांगलंच काम केलं आहे.
त्याचप्रकारे आपले कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत हे देखील या प्रदर्शनामध्ये आले आणि त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सांगितल्या, विविध स्कीम्स सांगितल्या आणि आपल्या कोकणातील प्रत्येक व्यक्ती कशा प्रकारे एक नवीन उद्योग तयार करू शकतो, फळांपासून विविध प्रकारची शेती करून कशा प्रकारे बिझनेस तयार करू शकतो याबद्दल देखील भरपूर माहिती सांगितली. आणि रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांनी शेतीच्या नुसार आपलं काम करून रत्नागिरीचं नाव पुऱ्या जगभरात रोशन केलं. त्याबद्दल साहेबांच्या हाताने त्यांचा सत्कार देखील केला गेला. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण एक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनल पॅट्स अँड ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा.